भगवंत क्लासेस मध्ये आपले हार्दिक स्वागत। आज आपण क्लास 6 चॅप्टर नंबर 1 बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री अभ्यासणार आहोत। प्रॅक्टिस सेट 1। प्रॅक्टिस सेट 1 मध्ये बघा, चला तर मग सुरू करूया। क्लास 6 बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री प्रॅक्टिस सेट 1। क्वेश्चन नंबर 1 मध्ये ऑब्झर्व द फिगर अँड नेम द फॉलोइंग। एक फिगर दिलेली आहे, ही फिगर दिलेली आहे आणि त्याचे नाव विचारलेले आहेत। नेम द फॉलोइंग कोलिनियर पॉइंट्स। कोलिनियर पॉइंट्स म्हणजे काय? 3 पेक्षा जास्त पॉइंट एका रेषेवर येतील त्याला कोलिनियर पॉइंट्स म्हणायचे। जेव्हा 2 पॉइंट असतात ते नेहमी कोलिनियरच असतात। हे 2 पॉइंट आहे, याच्यातून रेष जाणार म्हणजे कोलिनियरच आहे। पण जेव्हा 3 पॉइंट एका रेषेवर, 3 किंवा 3 पेक्षा जास्त पॉइंट एका रेषेवर येतील त्याला कोलिनियर पॉइंट्स म्हणायचं। हा मग आता लक्ष द्या, एकाच रेषेवर येणारे कोलिनियर पॉइंट बघा, MOT आणि ही एक रेष आहे RON। हे कोलिनियर पॉइंट झाले। इतर कोलिनियर पॉइंट होऊ शकत नाही, कारण कोलिनियर पॉइंट त्यांनाच म्हणायचे जे एका रेषेवर असतात। त्याच्यानंतर रे म्हणजे काय? एका पॉइंट मधून निघतो, स्टार्ट फ्रॉम वन पॉइंट and go for infinity in one direction। एकाच दिशेने अनंतापर्यंत चाल करत जातो, त्याला किरण असे म्हणायचं। याच्यामध्ये किरण किती आहे बघा मग, रे PO, त्याच्यानंतर रे NO, हा PO, हा NO, OP लिहा, OP कारण या पॉइंट मधून निघतो तो आणि अनंतापर्यंत जातो। आणि ON लिहा, ON, त्याच्यानंतर रे OM, पुढचा रे OT, OR आणि रे OS। रे इज द पार्ट ऑफ लाईन। रे इज द पार्ट ऑफ लाईन। एका लाईन मध्ये 2 रे असू शकतात। म्हणजे बघा, ही जर लाईन आपण घेतली, ही अशा पद्धतीने जर लाईन घेतली, इकडे लक्ष द्या, ही लाईन जर घेतली आणि याला Q नाव दिलं, याला P नाव दिलं, पॉइंटला नाव देताना नेहमी कॅपिटल लेटर मध्येच द्यायचं आहे। तर हा जो रे आहे, इकडून इकडे जाणारा रे आहे तो PQ रे झाला आणि इकडून इकडे जाणारा रे आहे तो QP रे झाला, कारण लाईन दोन्ही बाजूला अनंतापर्यंत वाढत जात असतात। क्लिअर आहे इथपर्यंत? पुढचं बघा, लाईन सेगमेंट। लाईन सेगमेंट म्हणजे 2 बिंदूंना जोडते, त्याला लाईन सेगमेंट असे म्हणतात। हा A पॉइंट आणि हा B पॉइंट, टू कनेक्टेड 2 पॉइंट्स आर कॉल्ड लाईन सेगमेंट। विच लाईन इज कनेक्टेड 2 पॉइंट्स ओनली आर कॉल्ड लाईन सेगमेंट। 2 बिंदूंना जोडते त्याला लाईन सेगमेंट असे म्हणतात। आता याच्यामध्ये लाईन सेगमेंट किती आहे बघा, सेगमेंट OM, सेगमेंट OT, सेगमेंट OP, सेगमेंट ON, सेगमेंट OS, सेगमेंट OR। झालं का इथपर्यंत? आता बघा, सेगमेंट RN, इकडे लक्ष द्या, सेगमेंट RN, R आणि N पॉइंटला पण जोडतं ना, म्हणून तो रेषाखंड झाला सेगमेंट RN। आणि सेगमेंट OT, सेगमेंट OT लिहिलाय आपण, सेगमेंट OM,
ओ एम पण लिहिलाय एम टी, सेगमेंट एम टी, इतके सेगमेंट झाले. दोन बिंदूंना जोडतं. ओ पासून पी पर्यंत जोडते का? जोडते. हा, त्याच पद्धतीने ओ पासून आर पर्यंत जोडते आणि एम पासून टी पर्यंत पण जोडते, आर पासून एन पर्यंत पण जोडते. म्हणून दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला रेषाखंड असे म्हणतात. टू कनेक्टेड टू पॉइंट्स इज कॉल्ड सेगमेंट. विच लाईन कनेक्टेड टू पॉइंट्स इज कॉल्ड सेगमेंट. क्लिअर आहे का इथपर्यंत? आता बघा लाईन. लाईन म्हणजे काय? ही जी सेगमेंट आहे ही दोन पॉइंटला जोडते. पण सेगमेंट जर दोन्ही बाजूला वाढवली आपण आणि ती अनंतापर्यंत गेली तर त्याला काय म्हणायचं? लाईन म्हणायचं. लाईन सेगमेंट एक्सटेंडेड. लाईन सेगमेंट एक्सटेंडेड बोथ द साइड for endless. Line segment extended both the side for endless is called line. रेषाखंड दोन्ही बाजूला अनंतापर्यंत जर वाढवत नेला तर त्याला काय म्हणायचं? रेषा म्हणायचं. लाईन सेगमेंट इज एक्सटेंडेड बोथ द साइड एंडलेस इज कॉल्ड लाईन. म्हणजे याच्यामध्ये लाईन किती आहे? आर एन आणि एम टी या दोनच लाईन आहे. क्लिअर आहे का? line RT and line MT. Question number 2 बघा. Write the different name of line in the given figure. आता ही लाईन दिलेली आहे, याच्यावर काही पॉइंट दिलेले आहे. लाईनवर जे पॉइंट असतात त्याला कोलिनियर पॉइंट म्हणतात. एक रेषीय बिंदू कोलिनियर पॉइंट्स बनतात. लाईनवर जे पॉइंट दिलेले असतात ते, आणि त्या पॉइंटच्या नावाने सुद्धा आपण लाईनचं नाव लिहू शकतो आणि लाईनला जे नाव दिलेलं आहे त्याच्या नावाने सुद्धा आपण लाईनचं नाव दिलेलं लाईनला म्हणू शकतो. लाईनला जे नाव दिलं जातं स्पेशली ते स्मॉल लेटरने दिलं जातं आणि पॉइंटला जे नाव दिलं जातं ते कॅपिटल लेटरनेच दिलं जातं. मग आता बघा, लाईन एल. लाईन एल, एल ने सुद्धा आपण दाखवू शकतो लाईन. त्याच्यानंतर लाईन ए बी असं सुद्धा म्हणू शकतो. त्याच्यानंतर लाईन ए सी, लाईन एडी, लाईन ए बी, लाईन ए सी, लाईन एडी असं सुद्धा म्हणू शकतो. त्याच्यानंतर लाईन बी सी, लाईन बीडी असं सुद्धा म्हणू शकतो आणि लाईन सीडी. क्लिअर आहे का? लाईन एल म्हणू शकतो त्या लाईनला. त्याच्यानंतर लाईनवर जे पॉइंट दिलेले आहेत त्याच्याने सुद्धा लाईनला आपण म्हणू शकतो. लाईन ए बी, लाईन ए सी, लाईन एडी, लाईन बी सी, लाईन बीडी, लाईन सीडी. आता या सगळ्या वेगळ्या वेगळ्या लाईन नाही, एकाच लाईनचं वेगळं वेगळं नाव आहे. हा, आपल्याकडे असतं ना पप्या, गोम्या, चिम्या, आणि शाळेतलं वेगळं असतं, दत्तू, महादेव, तसं. ओके, क्वेश्चन नंबर 3 बघा. मॅच द फॉलोइंग. ग्रुप ए, ग्रुप बी आणि आन्सर. हा, मॅच द फॉलोइंग मध्ये नंबर 1 ला डायग्राम दिलेली आहे, जी दोन्ही बाजूला वाढत जाते. नंबर 2 ला दिलेला आहे दोन डॉट आणि त्याच्यामध्ये एक लाईन. नंबर 3 आणि नंबर 4.
इकडे दिलेला आहे ए बी सी डी, इथं लिहिलेलं आहे रे, इथं प्लेन, इथं लाईन सेगमेंट. बघा आता इकडे लक्ष द्या. आता सगळ्यात महत्वाचं लाईन कशाला म्हणायचं, लाईन सेगमेंट कशाला म्हणायचं, लाईन सेगमेंट कशाला म्हणायचं, कनेक्टेड टू पॉइंट्स, कनेक्टेड टू पॉइंट्स इज कॉल्ड लाईन सेगमेंट. दोन पॉइंटला जोडते, इकडे लक्ष द्या, दोन पॉइंटला जोडते त्याला लाईन सेगमेंट म्हणायचं. कनेक्टेड टू पॉइंट्स इज कॉल्ड लाईन सेगमेंट. म्हणजे नंबर 2 चं काय येणार, नंबर 2 चं येणार आन्सर डी, आन्सर डी. त्याच्यानंतर लाईन कशाला म्हणायचं, लाईन सेगमेंट एक्सटेंडेड बोथ द साइड फॉर इन्फिनिटी. लाईन सेगमेंट एक्सटेंडेड बोथ द साइड टू द इन्फिनिटी. म्हणजे अनंतापर्यंत लाईन सेगमेंट दोन्ही बाजूने जर वाढवला तर त्याला काय म्हणायचं, लाईन म्हणायचं. आता हे जे आहे ते दोन्ही टोकं वाढत जात आहे, म्हणजे याला काय म्हणायचं, लाईन. म्हणजेच नंबर 1 त्याचा आन्सर काय येणार, सी. क्लिअर आहे का. त्याच्यानंतर चौथी आकृती बघा. चौथ्या आकृतीमध्ये एक डॉट दिलेला आहे आणि एका बाजूला वाढत जाणारी रेषा दाखवलेली आहे. त्याला काय म्हणायचं, रे. अ रे स्टार्ट ऍट वन पॉइंट अँड गोज ऑन इन्फिनिटली इन वन डायरेक्शन. स्टार्टेड इन वन पॉइंट, एका पॉइंट मधून, इकडे लक्ष द्या, एका पॉइंट मधून सुरू होतो आणि गो इन्फिनिटी टू वन डायरेक्शन, एका दिशेने तो वाढत जातो. त्याला काय म्हणायचं, रे. म्हणजेच काय, चौथ्याचा आन्सर काय आलं, चौथ्याचा आन्सर आला ए. समजलं का इथपर्यंत. आणि ही एक आकृती दिलेली आहे, याला काय म्हणायचं, याला म्हणायचं प्लेन. प्लेन म्हणजे काय, आकाशात उडतं ते नाही. प्लेन म्हणजे फ्लॅट सरफेस, इकडे लक्ष द्या. प्लेन म्हणजे फ्लॅट सरफेस विच इज एक्सटेंडेड ऑल डायरेक्शन इज कॉल्ड प्लेन. आता फ्लॅट सरफेस जो असतो, फ्लॅट सरफेस जो असतो तो फ्लॅट सरफेस चारही बाजूला, म्हणजे जेवढे त्याचे डायरेक्शन असतील त्या सगळ्या डायरेक्शनला तो वाढत जातो, त्याला म्हणायचं प्लेन. हा, म्हणजेच काय प्रकार, म्हणजे तिसऱ्याचं उत्तर काय आलं, तिसऱ्याचं उत्तर बी. तिसऱ्याचं उत्तर बी आलं. फ्लॅट सरफेस विच इज एक्सटेंडेड infinitely all direction is called plane. Question number 4. Observe the figure. अशा पद्धतीची डायग्राम दिलेली आहे. याच्यामध्ये काही लाईन्स दिलेल्या आहेत, त्याला नाव पण दिलेले आहे. लाईन ए, लाईन बी, लाईन सी, लाईन एम, लाईन पी आणि लाईन क्यू. हा, या लाईन दिलेल्या आहे. आणि त्यांनी विचारलेलं आहे याच्यामध्ये पॅरलल लाईन कुठल्या, कॉन्क्युरंट लाईन कुठल्या आणि पॉइंट ऑफ कॉन्क्युरन्सी. आता पॅरलल लाईन म्हणजे काय, पॅरलल लाईन म्हणजे लाईन विच लाई इन द सेम प्लेन बट नॉट इंटरसेक्ट इच अदर आर सेड अ पॅरलल लाईन. लाईन लाई ऑन द सेम प्लेन. आता आपण प्लेनची डेफिनेशन बघितली. प्लेन म्हणजे हा बोर्ड सुद्धा होऊ शकतो. फ्लॅट सरफेस, प्लेन म्हणजे काय, फ्लॅट सरफेस एक्सटेंडेड इन्फिनिटी इन ऑल डायरेक्शन. आता हा बोर्ड सुद्धा प्लेन होऊ शकतो आणि ह्या प्लेन मध्ये या काही लाईन्स आहेत आणि या लाईन्स मध्ये पॅरलल लाईन म्हणजे त्या एकमेकाला कुठे इंटरसेक्ट करत नाही, छेदत नाही, अशा पद्धतीच्या लाईन, त्याला काय म्हणायचं, पॅरलल लाईन. त्याला काय म्हणायचं, पॅरलल लाईन. आणि पॅरलल लाईनचं जे साइन असतं ते दोन उभ्या रेषा अशा पद्धतीने काढले जातात. इकडे लक्ष द्या, हे पॅरलल लाईनचं साइन आहे. आता याच्यामध्ये पॅरलल लाईन कुठले आहे तर हे बघा,
लाईन बी, लाईन एम आणि लाईन क्यू या एकाच डायरेक्शनने जाणाऱ्या रेषा आहेत. त्या एकमेकाला छेदतील का? नाही. ही बघा, लाईन बी अशी चालली सरळ, लाईन एम अशा पद्धतीने खाली वरती आणि लाईन क्यू एकाच डायरेक्शन मध्ये चालल्या आहेत, एकाच प्लॅनेट मध्ये आहेत. हा म्हणजे त्या काय एकमेकाला पॅरलल आहे, त्या कुठंच एकमेकाला छेदणार नाही. बघा इकडे काढून दाखवतो मी तुम्हाला. या अशा पद्धतीने इकडे लक्ष द्या. लाईन बी, लाईन एम आणि लाईन क्यू. आलं का लक्षात? या लाईन कशा आहे? या लाईन जर अशा पद्धतीने चालल्या आहेत त्या छेदतील का एकमेकाला? नाही छेदणार. म्हणून ह्या कशा आहे? पॅरलल लाईन. तर मग बघा, पॅरलल लाईन मध्ये आपल्याला यायचं आहे लाईन बी पॅरलल, दोन उभ्या रेषामध्ये पॅरलल लाईनचं साईड आहे. लाईन एम पॅरलल, लाईन एम पॅरलल, लाईन क्यू. पॅरलल लाईन कुठल्या कुठल्या याच्यामध्ये? लाईन बी पॅरलल लाईन एम आणि लाईन एम पॅरलल लाईन क्यू. म्हणजे बी एम क्यू ह्या एकमेकाला कशा आहे? पॅरलल आहेत. त्याच्यानंतर कुठल्या रेषा पॅरलल दिसत आहे का तुम्हाला? लाईन ए आणि लाईन क्यू. लाईन ए आणि लाईन क्यू कशा पॅरलल आहे? हे बघा, लाईन ए आणि लाईन क्यू, लाईन ए आणि लाईन पी. आता ही लाईन ए अशा पद्धतीने चालली आहे, लाईन पी अशा पद्धतीने चालली, तर एकमेकाला छेदतील का? एकमेकांना इंटरसेक्ट करतील का? त्या नाही करणार. म्हणजेच काय? लाईन ए पॅरलल लाईन पी. लाईन पी ही लाईन ए ला पॅरलल आहे आणि लाईन ए लाईन पी ला पॅरलल आहे. या पॅरलल लाईन झाल्या. क्लिअर आहे का इथपर्यंत? आता बघा, कॉन्क्युरंट लाईन विचारलाय. कॉन्क्युरंट लाईन म्हणजे एकमेकाला छेदणाऱ्या रेषा. कॉन्क्युरंट लाईन म्हणजे एकमेकांना छेदणाऱ्या रेषा. मग छेदणाऱ्या रेषा ए बी सी, ए बी सी या रेषा एकमेकाला छेदतात. हा एकमेकाला कॉन्क्युरंट करतात त्या. मग कॉन्क्युरंट लाईन बघा, लाईन ए, लाईन बी, लाईन सी अँड आता ही एक ए बी सी या लाईन झाल्या आणि ए सी ही लाईन पण याच्यामध्ये आली ना, याच्यामध्ये आली, म्हणून लाईन ए सी. क्लिअर आहे का? त्याच्यानंतर पुढची कुठली लाईन आहे? लाईन पी, लाईन क्यू अँड लाईन एसी. ही लाईन परत याच्यामध्ये आली. आता तुम्ही म्हणा सीडी लाईन लिहिलं तरी चालेल, एसी लाईन लिहिलं तरी चालेल, हा कुठलंही नाव लिहिलं तरी चालेल. आणि पॉइंट ऑफ कॉन्क्युरन्सी पॉइंट म्हणजे काय? ज्या बिंदूमध्ये त्या रेषा एकमेकांना छेदतात त्या रेषांना पॉइंट ऑफ कॉन्क्युरन्सी असे म्हणतात. पॉइंट ऑफ कॉन्क्युरन्सी. पॉइंट ए आणि पॉइंट डी. कुठले कुठले पॉइंट आहे? पॉइंट ए आणि पॉइंट डी याच्यामध्ये दोन पेक्षा जास्त रेषा एकमेकांना छेदतात, म्हणून त्याला लिहायचं पॉइंट ए आणि पॉइंट डी या कशा आहे? कॉन्क्युरन्सी पॉइंट आहे.